मी अख्खा त्यांचा पोर्शन माझ्या नॉमिक्सचा 21 मला फोन येतो, मला जाऊ दे मला पटकन. माहिती आहे तर तुम्ही बघू शकता देसाई गावामध्ये हे बघा घरगुती अशा रांगोळीचं डिझाईन बनवलेलं आहे. पॅच आहे ते. मला पहिला असं वाटलं इथे रांगोळी काढलेली आहे, पण रांगोळी नाही, पॅच बनवलेली आहेत जेणेकरून कुत्रा वगैरे आला आपल्या दरवाजामध्ये तर नेहमी इथे देत असतो आणि तो लगेच विस्कटून जाईल. पण हे जर पॅच असतील ना तर ती रांगोळी जागेवरच राहील तुमच्या. आणि हे ज्यांनी केले ना त्या सगळ्यांना तुम्हाला मी दाखवते. तर हा सगळा आमचा महिला वर्ग आहे आणि तो आपला प्रॉपर गाववाल्याने केलेला आहे. तर त्यांना सपोर्ट करा. अशा रांगोळ्या जर तुम्हाला हव्या असतील तर मी खाली नंबर देते, त्या नंबरवरती नक्कीच कॉन्टॅक्ट करा. तर तुम्ही त्यांना ऑर्डर द्या आणि ऑर्डरप्रमाणे तुम्हाला जी डिझाईन पाहिजे असेल ती डिझाईन त्यांना सांगा, तशी तुम्हाला बनवून देतील. पार्सल पण आणले. हो ना, मी आल्याला मला हात लावून मागितला. तुमच्या सर्वांसाठी एक भाऊबीज म्हणून मी खास ऑफर तुम्हाला सांगते. बघू शकता मस्त मस्त असं प्रिंटेड बॉर्डरवाल्या आणि सॉफ्ट असं मटेरियल असलेल्या साड्याही इथे आहेत आणि त्याही तुम्ही घर बसल्या तुम्ही ऑर्डर करू शकता. आणि या काहींना ऑर्डर द्या तुम्ही. दिवाळी आणि स्पेशल भाऊबीज म्हणून या साड्यांवरती ऑफर लावलेली आहेत आणि मला तर कपडा खूप आवडलेला आहे. जर तुम्हालाही अशा साड्या वगैरे पाहिजे असतील तर हा देसाई गावातील महिलांना सपोर्ट करा जास्तीत जास्त आणि जास्तीत जास्त खरेदी करा. व्हेज का नॉन व्हेज? हा ना, तेच आपल्याला व्हेज जाणारच नाही नाही का? आगरी माणसं आपण. हा, म्हणून आम्ही बिग बॉस मध्ये बोंबील घेऊन गेलतो. बघा भाकरी करता का? मग दाखवते तुम्हाला भाकरी करताना. अरे वा, आया लाईव्ह डेमो आहे, भारी ना. याला बोलतात आपली संस्कृती टिकवणं. हा बस. अंडन इकडे मस्त पैकी आपले बोंबील फ्राय. काय चिकन तर बिर्याणी. म्हणजे एक तुमच्या स्टॉलचा मी फायदा सांगता की एवढ्यापर्यंत संपतं सगळं आणि सगळ्या चुलीवरती बनवलेलं आहे जेवण आहे. आपण लगेच सांगू टोकांवरतीच सांगतो. तर आताची सगळ्यात फेमस अशी गोष्ट म्हणजे मी तुम्हाला सांगते, बर्थडे असो, कोणाला काही गिफ्ट द्यायचं असो, मैत्री टिकवायची असो, भले अजून काही, तर तुम्हाला जर असे सगळे बुकेस हवे असतील, आता हे तर तुम्ही सगळे लेटेस्ट बघत आहात आणि लेटेस्ट गोष्टी ह्या शिकल्यात ताई आणि त्या स्वतः तयार करून तुम्हाला देतील. तर तुम्हालाही असे बुकेस डिनर्स हवे असतील किंवा काही सेट हवे असतील जे तुम्हाला गिफ्ट मध्ये पॅक करून पाहिजे असतील तर हे सगळं त्या ताई बनवून देणार आहे तुम्हाला. ताई तिथे तुमचा इंस्टाग्राम आयडी सांगा. क्राफ्टर्स विला 7 म्हणून आहे इंस्टाग्राम आयडी. ओके, आणि कॉन्टॅक्ट नंबर तुमचा 8097913537. तर हा त्यांचा कार्ड आहे, तो कार्ड पण मी तुम्हाला फोटोमध्ये खाली मेन्शन करणार आहे. जर तुम्हालाही त्यांना ऑर्डर्स द्यायची असेल तर या कार्डला नक्की व्हिजिट करा. थँक्यू. आणि ते जरा वाचत तुम्ही. हा मेथीचा, हा मेथी ड्रायफ्रूट मिक्स आहे. टेस्ट करून बघ ना.
नाही गुळ शेंगदाण्याचा. चण्यांचा पण वाटत नाही चण्यांचा. हा. किती भारी. तर हा टेस्ट करा. टेस्ट करा बघा. टेस्ट करा. सगळं टेस्ट करा. भाऊंना पण तो किती मोठा आहे. हे सगळं असं सोडून ड्रायफ्रूटचे लाडू आहेत. हे सगळं इकडे शेंगदाण्याचे लाडू आहेत, त्याच्यानंतर गुळाचे आहे, ते शेवेचे पण आहेत, त्यानंतर ही मला ते वाटतं नाचणी नाचणी आहे. हा, आहे. हा. म्हणजे मी नाव नाही वाचलं तरी पण मला नाचणी. असं माहित वाटतंय का. हा, आणि हे हे गुळ सगळे शेंगदाणा. बघू शकता सगळे तुम्हाला कलर्स वरूनच समजेल की सगळ्या वेगवेगळ्या पद्धतीने आणि सगळे होममेड आहेत. आणि आता साजूक तुम्हाला तुपामध्ये साजूक बिना तुपामध्ये पाकातले. बिना पाकातले आणि साजूक तुपातले आपल्या ताईने म्हणले. ताई हा. तुमचं नाव सांगा. माझं नाव सुषमा अजय मोरे. मी रिव्हरवूड मध्ये राहते. पाहिजे असेल तर मला कॉन्टॅक्ट करा. मराठी माणसांना तुम्ही सपोर्ट करा आणि जर तुम्हाला असे लाडू हवे असतील आणि तेही दिवाळीमध्ये तर नक्की या ताईंना तुम्ही कॉल करू हे डाएट शकता. लाडू पण आहेत ज्यांना वजन वगैरे कमी करायचं असेल. म्हणजे माझ्यासाठी म्हणून मला ड्रायफ्रूटचा लाडू दिला तर त्याला डाएटचं केलं. म्हणजे माझं जिम ट्रेनर पण जर बघेल तर मी त्याला सांगेल अरे मग मी डाएट खाल्लं. हा. तर अशा सगळ्या नवनवीन गोष्टी आहेत. भारी आहे. हा. टेस्ट एकदम उत्तम आहे ना. छान आहे. आम्ही खाल्ल्या बघा, त्यामुळे टेस्ट एकदम भारी. मस्त आहे, मस्त आहे खरंच. तर बघू शकता सुंदर अशी दिसलेली आहे गंठण आणि मला तर खूप आवडलेली आहे. तिचा पान पण बघा सगळं मस्त आहे. आणि या ताईंचं मी आधी नाव ऐकलेलं होतं आणि त्या ताई म्हणजे ही गळ्यातली जी मी घातली होती ती सोनालतानी तुमच्याकडनं आणलेली आहे बरोबर ना. तर अशा त्या नवनवीन डिझाईनच्या गंठणी वगैरे बनवतात. मंगळसूत्र झाले हे सगळे त्यांनी घरात बनवलेले आहेत आणि बघू शकता तुम्ही बघा काहीतरी युनिक आणि काहीतरी नवीन असे आहेत. तर मला तर फार आवडलेले आहेत. त्याचबरोबर जर तुम्हाला नऊवारीवरती पण पाहिजे असतील तर हे सुंदर असे चंद्रकोरीची पण डिझाईन आहे त्यांच्याकडे. या सगळ्या त्यांना आपल्या सगळ्या मराठी आगरी कोळी लोकांनी हे सगळं बनवलेलं आहे. तर आपल्या लोकांना सपोर्ट करा, त्यांना कुठेतरी पुढे न्या. आणि आजचा स्टॉल बघून तर मला खूप छान वाटला आणि इथे सगळ्या आजचा त्यांचा लास्टचा दिवस आहे पण मी ताईंचा नंबर खाली मेन्शन करेल तुम्हाला. जर तुम्हाला ऑर्डर्स घरून द्यायचे असतील तर ताईला तुम्ही नक्की कॉन्टॅक्ट करा. तर देसाई गावामध्ये साईबाबाचं मंदिर आहे आणि त्या साईबाबाच्या मंदिरासमोर आई कलेक्शन हे त्यांचं शॉप आहे आणि या शॉपला तुम्ही नक्की व्हिजिट करा आणि नवनवीन डिझाईनच्या मंगळसूत्र झाले गंठणी झाल्या तुम्ही ऑर्डर्स करा. ही 3-4 वर्ष झाली. छान वाटतं. काहीतरी मस्तपैकी नवीन आहे डिझाईन. हे मला बघायचं होतं कारण की खूप जण आता हे यूज करतात. तर मस्त आहेत, युनिक डिझाईन मध्ये आहे. 200 बघा म्हणजे आपल्या गावात पण या गोष्टी भेटतात. तुम्हाला मुंबईला बॉम्बेला जायची गरज नाही काय. ते सगळं तुम्हाला इथे भेटून जाईल. तुम्हाला चांगलं वाटेल तो द्या. नाही तुला कोणता आवडतं म्हणजे तू घालशील ड्रेसवर वगैरे. नाही मी कुठला पण तरी मी घालेल. तर हा सगळ्यांनी चॉईस केलेला आहे आणि हा सगळ्यांना आवडला म्हणून आता मी तो वेअर करते. कसं वाटतं घ्या ताई तुमच्याकडनंच घ्या. खाते ना मग. मग नाही रुद्राक्ष तू घातलाय तर चालतं मग तशा विचारलंयस. मस्त वाटतं ना. ताईकडनं मला हा गिफ्ट आलेला आहे. तर ताईसाठी जोरदार टाळ्या वाजवा सगळ्यांनी. थँक्यू सो मच. तर इकडे आपले फ्रेंड्स भेटलेले आहेत आपल्याला. जेडी दादा आणि मला हे सगळं बघून संकल्पनाला भारी वाटलं कारण आपल्या आगरी लोकांनी कुठेतरी पुढे भेटला पाऊल. तर असं ना आपण साड्यांचा शॉप पाऊल पुढे पाठी असं काहीतरी टाकू. डिसेंबरमध्ये काठापदराच्या साड्या. तर इकडे ताईने मस्तपैकी आपल्याकडे काठापदराच्या साड्या त्याचबरोबर फॅन्सी साड्या आणि हे सगळं दिवाळीला लागतं. दिवाळी सोबत आता लगेच तुमची लग्न झाली का लग्नांची पण सीझन येईल. तर ताई तुमचं नाव सांगा. प्रियंका सांगा. प्रियंका ताईंचं हे शॉप आहे आणि तुमचं दुकान आहे कुठल्याही घरात. तर घरनं ह्या त्यांच्या साड्या घेतल्या जातात आणि ताईंचा मी तुम्हाला नंबर खाली मेन्शन करेन. तुम्हालाही जर अशा युनिक साड्या हव्या असतील कलर्स पण खूप मस्त आहे तर नक्की ताईला कॉन्टॅक्ट करा तुम्ही. मी खाली नंबर ताईंचा मेन्शन करते. थोडी एक्स्ट्रा जर असली बघू शकता तुम्ही कस्टमरांची गर्दी दाखवा जरा सगळीकडे. पण मी काय सांगते ते बेसनवाली आणि ती रव्या लाडू पूर्ण पॅकिंग वगैरे करून घालते. तर हा आहे जाऊबाई स्टॉल. इकडे या सगळ्या जावा आहेत
आणि सगळ्या खिडकालीच्या आहेत ना, तर या खिडकालीच्या आहेत एकाच घरातल्या सगळ्या तुम्ही बघू शकता. नवनवीन म्हणजे सगळे तुम्हाला भेटतील इकडे. दिवाळीचा फराळ याला बोलतो आपण. इकडे अनारसे, शंकरपाळ्या आणि याला काय बदाम ना हिराडी. अच्छा. आणि पुरणपोळ्या त्याचसोबत इकडे चिवडा पण आहे पोळ्यांचा. म्हणजे तुम्ही जर 5 पदार्थ जर ऑर्डर केले घरी तर तुमची दिवाळी सक्सेस होईल असं मला वाटतं. आणि तो पण घरी बनवलेला आहे आणि तो पण जावाचा हात लागलेला आहे. तुम्ही जाऊबाई हॉटेल बघितलेलं तसं हा जाऊबाई स्टॉल आहे. तर त्यांना नक्कीच व्हिजिट करा तुम्ही. आणि जर तुम्हाला असे ऑर्डर्स हवे असतील तर मी खाली नंबर मेन्शन करते, तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करा. मला जास्त पाहिजे. इकडे मस्तपैकी लाडू आहे, त्यासोबत गरमागरम भजी काढतात इकडे मस्तपैकी. अच्छा. आणि बटाट्याची होती, मुगाची होती. अच्छा. वडे आहेत, बऱ्याच प्रकारची भजी. आणि आता वाजलेले आहेत 10. ताक पण बनवलेलं आहे. तरी पण ते अजून चालू आहे आणि गरमागरम इकडे बघू शकता पब्लिक अजून बनवलेला आहे. अच्छा, ताक पण बनवलेलं आहे. म्हणजे इकडे खा आणि थंड पण व्हा असं पण आहे का? तर लहान मुलांची फेवरेट डिश म्हणजे लहान काय मोठ्यांची पण फेवरेट डिश आहे शेवपुरी, पाणीपुरी. आणि इकडे तुम्ही बघू शकता हिला आणि नवतरुणींचाही याच्यामध्ये स्पर्धेमध्ये भाग आहे. ते मला खूप आवडलं. असे स्टॉल जर तुम्ही सगळ्यांनी टाकले तर एक दिवस नक्की इकडे सगळ्या आगरी समाजच दिसेल तुम्हाला. इकडे कोणी काय तुम्हाला बाहेरची लोक दिसणार नाही आणि आपली लोक कुठेतरी पुढे जातील. तर हा स्टॉल तिने बसवलेला आहे. सकाळपासून किती झाला अंदाज अजून बघितलेला नाही. मला तर हे सगळं दिसतंय ते सगळं संपत आलेलं आहे. आता याचा अर्थ खूप सारा त्यांचा बिझनेस झालेला इकडे. आणि आता शेवटचा दिवस तरी खूप सारी गर्दी आहे. जर तुम्हाला इथं स्टॉल लावायचे असल्याचे तर ताईंना नक्कीच कॉन्टॅक्ट करा आणि त्या तुम्हाला सजेस्ट करतील. धन्यवाद. आपल्या माणसांच्या हातनं फर्स्ट टाइम पाणीपुरी खाते. तुम्हाला मी टेस्ट सांगते कशी झाली आहे ते. मी तर टेस्ट केली इकडं ताईच आहे. ताईचं पण टेस्ट करते. त्या रोज खात होत्या. तो नाव त्यांनी मला इथे खायला बोलवलं आणि टेस्ट एक नंबर आहे. आणि आपले कॅमेरामॅन दादा इथे आलेले आहेत. बरोबर ना, दादानेच व्हिडिओ काढल्या होत्या. दादांना दाखवलं का? दादांना दाखव कसे एक नंबर टेस्ट आहे. पहिल्यांदा गाववाल्यांच्या हातनं पाणीपुरी कारण आपली लोक घरातनं बाहेर निघणं मोठी गोष्ट आहे. हे पाऊल उचलायला पण हिंमत लागते. आपल्या लोकांमध्ये ती आहे. म्हणजे हे पाऊल आणि ते